नमस्कार मित्रांनो, मी रोशन पवार. पुन्हा एकदा स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मंडळी, मागचा व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल प्रवासाचा आणि सासरवाडीला पहिल्यांदा आल्याचा. सो काही कारणास्तव अर्धवटच बनवलेला. नंतर परत आपण मोबाईलवरून शूट केलेला. पण काय हरकत नाही, थोडा आवाजाने थोडा फरक पडला असेल. सो पण नंतर थोडं आपल्या व्हिडिओची क्वालिटी हल्ली होती, कारण की आपल्या एक्सपर्ट बायकोनेसुद्धा ते शूट केलेलं. पण खरं तर गाडीवरून थोडा हे होतं ना, प्रॉब्लेम होतात ना मोबाईल पकडायला. काय हरकत नाही. सो आता आपण कुठे चाललो आहे तर हां, खरं तर मामाकडे झालं. त्यांनी आमंत्रण दिलं घरी येण्यासाठी, कारण की पहिल्यांदाच आलो आपल्या सासरवाडीमध्ये. आणि सासरवाडी तुम्ही पाहिली असेल किती छान आहे एकदम. खरं तर माणसं पण खूप चांगली आहेत. आणि पहिल्यांदाच जावई आलेत तर त्यांचा पाहुणचार वगैरे करणं आहे. सो त्याच्यामुळे मामाने बोलवलं आहे पाहुणचार करण्यासाठी. सो जाऊया आणि बघूया कशा वगैरे पाहुणचार करतात. आणि उद्या आपल्या म्हणजे या घरी पालखी येणार आहे. सो पालखी कशा प्रकारे येतील, काय इकडच्या परंपरा रीतिवादी, आपल्या गावच्या भालगावच्या तुम्ही पाहिलं तसं रीतिवादी कशा आहेत. तर आपण या केरेवाडी ना, केरेवाडीची, जसे की आपल्या या सावर्ड तालुका आहे ना, सावर्ड तालुका आहे ना, सावर्ड तालुका चिपळूण तालुका. अच्छा, चिपळूण तालुका. खरं तर माफ करा, मला जास्त माहिती नाही, पहिल्यांदा झालं ना, नंतर आपल्या सवय होऊन जाईल. आणि आपल्या बाल्या, आपल्या बघा हिरो बघा कसं एकदम तयार झालेला आहे. हाय कर बाल्या. हाय. सो आता आपण तयार झालेला आहे, तर लवकरात लवकर जाऊया, निघूया आणि पाहूया पुढे काय काय होतं त्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बघत राहा. आणि अजूनपर्यंत व्हिडिओ लाईक केला नसेल तर लाईक करा, चॅनल नवीन असेल सबस्क्राईब करायला विसरू नका. सो चला, जास्त उशीर नका तर जाऊया. आणि तो उन्हाचा पारा पण चढत चालला आहे, फक्त ऊन खूप आलेलं आहे आता. खरं तर काल आम्हाला प्रवासात पण खूप असं प्रॉब्लेम झालेच ना, का येतावेळी भरपूर ऊन होता, तरीसुद्धा म्हटलं जायचं आहे ठरवलेलं, सो जाणार म्हणजे जाणार. तर चला, लेट सी. चले बाल्या, जायचं ना. कंटाळलास गावाला काय रे? अरे बोलवते बाय, इथंच राहतो बोलते. इथंच राहायचं मन करतंय. पुढे गेले मी तुला बोलवायला, गेले मम्मीसला दाखवलं अंकल गाव. रुमाल पडला बायला, जातो रुमाल, पांढरा रुमाल आमचा मामा तो तिकडे पडला. आईची कोंबडीवाली आई आहे बाय, मोठ्या मामीला कोंबडीवाली आई तिथं पडलाय का अंगणात, दिसतंय काय बोले? अरे इथं वरती कपडे कुठे आहे? अरे तिकडे आहे. तर काय म्हणते, जाऊया. पण इथे खरं खूप मस्त रस्ते आहेत एकदम, गल्ली गल्लीमध्ये. ते शेताच्या बाजूलाच चालू याला घेऊन जाऊया का आज? ते देखील छान छान असे घर आहेत. पण इकडे तुमच्या घरामध्ये अशी जागा मस्त मोठे मोठे आहेत नाही? मुंबईला एवढी जागा भेटली तर माणूस श्रीमंत आहे ना. सगळं आपल्या कोकणाला एकदम श्रीमंत माणसं म्हणतात की नाही. मगाशी आवाज दिला यायला. माझ्या सोने नाक मारला बाबा घरी. आठवण पडते तू बाळू मागल्यावर. आपण बाया माझा निक्या घरात आहे ग बाबा ना, बऱ्यात ना. चला सोन्याचा पोरगा बाबा, बरोबर ना? नसेल त्यांनी नाही ओळखलं नाही ना? बा माझ्या पोराला चांगला सांभाळ रे. हो, सांभाळ एकदम चांगला. कोण नाही तीच मला सांभाळ. आता आहे ना 2 दिवस अजून हा 8 दिवस अजून. घरातच आता घरातच देव येतील आणि घर कसं बंद ठेवायचं नाही. काय हवा नाही. आलो मी आज जाऊन मार्केटला तिकडं. आमची लंगडी बाई मग आता मोठी झाली, पोर मोठी झाली ना आहे मग. आंब्याचे झाड सुद्धा आहेत. आंबे नाही आले त्याला अजून, बघा नको. चिंचेचं झाड, आरामात चल ग बाय. पडली गाडीवरून येताना आहे. बरेच ना, बरोबर ना.
लागलंय ते डोळ्यात. गाडीवर पडली ती आता ना. हो मग ती कशी पडल्यास? हे खड्डा आला ना तर ह्यानी ब्रेक दाबले त्यावर बॅगा पण होत्या ना, थोडं सावरलं नाही. बघताय अंडा किती छान असं वातावरण झालंय, पण काय तर ऊन पण भरपूर लागतंय. मे महिना सुद्धा चालू झाला नाही अजूनपर्यंत. शाली तुला कसं वाटतंय? जवळजवळ वर्षाने आलेस ना तू? कसं वाटतंय तुला गावाला येऊन? सगळी माणसं विचारपूस करतात. हा? चांगलं वाटतं तिला, चांगलं वाटतं. चला जाऊया. खरं तर मग आता गाव तुमचा दाखवतो, गाव दाखवतो तुमचा, गाव दाखवतो. आता गावात पालखी येतील ना, मग कसा येतील, काय करतात दाखवायला नको? मग माणसं बघत बसतील हो, तुमची पोरं पण बघतील तिकडे. चला जाऊया. खरं तर आपल्या खरं तर अशी प्रतिक्रिया अगोदर पण होती आपल्या गावात, पण झाली सवय. नाही नाही चालेल. बरं ना, ऊन पण लागतं बघा. हो चला. हो का, आम्ही पण गरीबच आहे बाबा, आम्ही पण गरीबच आहोत. हो आपलं गाडी एंटर घेता तुम्ही. भावाची गाडी चालवलं म्हणजे त्यांना काय कंटाळाच येत नाही. हा तिथे डायरेक्ट कल्टी मारायची ना. गावात कसं वाटतं? गावात आल्यावर तुम्ही थांबता का जास्त? घरात अजिबात थांबत नाही. तुझी गाडी काढच. प्रियंका कसं वाटलं गाव? ओके ओके आहे की मस्त आहे? हा मग बघू तुला इथंच फक्त त्यांचे कपडे धुवायला लागतील. चला आता आपली गाडी काढूया. ये इकडे. आपली गाडी काढूया. ते मस्त की सावलीमध्ये आपली गाडी लावली. इथे यांची वाडी एकदम संपते. खरं त्यांच्या वाडीमध्ये 15 ते 20 जास्तचं घर असेल, पण खूप चांगली आहेत माणसं, कसलं काही इश्यू नाही. तर चला जाऊया आता. लवकरात लवकर मामाचे त्यांनी सुद्धा वाट बघतात तिकडे, आपले जेवण बनवून ठेवलं असेल. परत पुढे सुद्धा जायचं आहे. सो बघूया कसं काय होतं आपल्याचं प्रवास वगैरे. आतमध्ये येणं तेवढं दाखवायचं. चला मित्रांनो जाऊया आता. इथे पण रस्ता वगैरे एवढा खराब आहे ना, आरामातच जावं लागेल आपल्याला. आरामात बस बाबा तू. कॅमेरा चालू ठेवून ते हे करतो. चला आता काय, चला तो आता निघूया. खरं तर बघूया यांच्या इकडचे रस्ते. पण मी आता फक्त आत्ताच गाडी काढतो इथून, पण आरामात जावं लागेल ना. रस्ता खडबडी आहे ना पूर्ण, बरोबर नाही जरा. अच्छा इथून कसं आहे ना, आपल्याला या रस्त्याची गावाला असल्यामुळे रस्त्याची सवय आहे. नाहीतर मग आरामात जाऊया, कारण की उतरण पण आहे ना वरून. आधीच ऑलरेडी आपला मोठा ॲक्सिडेंट होता, तर वाचला आहे काय ग. आणि जास्त रिस्क नाही घ्यायचं आपल्याला. खडी पण भरपूर आहेत का इकडे? काम चालू म्हणजे पहिलं होतं, आता परत ते पाण्याने वाहून गेले ते सगळं. हा का, पण रस्ते मस्त आहेत ना नागमोडी एकदम. असं एकदम वाडी उंच आहे ना एकदम, म्हणून काय वाटत नाही एवढं. गाडी काय एवढी बंद पडते. चला काय. अरे भाल्या, तुझा भाव भाल्या माकडं बघू देत. चला जाऊया. लेट्स एन्जॉय. खरं तर गावी खूप मजा येते ना. चालेल पकड जरा. बाबा बाबा ऊन बघतला येतोय.
चष्मा पण नाही आणलात ना? मंडळी आता आपण मामांच्या गावी पोचलोय, पण तिथे गावी पोचताच नाही ते आपण मग बॅनर लावलं जस्ट होळीच्या शुभेच्छा देण्यासाठी. पण खरंच एक कोकणासाठी एक चांगल्यापैकी आपल्याला संदेश देण्यासाठी आहे. तर तुम्ही व्हिडिओ पॉज करून तुम्ही पाहू शकता, व्हिडिओ थांबून तुम्ही वाचू शकता. खूप मस्त आहे. तर आता कोकण वाचवण्यासाठी किंवा आता आजकाल जमिनी वगैरे विकतात परप्रांतीयांना, सो त्यांच्यासाठी एक संदेश दिलेला आहे. खूप मस्त आहे. सो तुम्ही एकदा बघाच. आणि आता आपण जाऊया पुढे. सो आता मामांचं गाव, आता बघूया त्यांचं घर वगैरे कसं आहे आणि काय पाहुणचार होते ते. तर जाऊया. आणि ऊन पण इथे बेकार आहे ना? काय ऊन लागतं तुला? काय बोलते? हे पेट्रोलची चावी काढली आहे की मी? ही मेन आहे बाबा. चला जाऊया. लाजायचं कशाला? इथे चिऱ्या कशा आहेत का? इथे तुमच्या इथे सर्व चिऱ्यांचीच घरं, म्हणजे चिऱ्या भरपूर स्वस्त आहेत ना? काय इथूनच आपण टेम्पो करून नेऊया की काय आपल्या गावाला? हा हो हो हो, जाऊ दे, सण आहे. चला, बायकोवर तर स्पेशली फोकस आहे. बायकोवर स्पेशल फोकस आहे. मस्त वाटत नाही खाली असे घर वगैरे. बाकी चावी घेतली ना मी माझ्या गाडीची. आहे घेतली. कुठले कुटुंब बरोबर आहेत? अच्छा, ते समजलं. चला मंडळी, आपण आलेलो आहे जस्ट मामाच्या घरी. इथे काय इथे शेतीवरती आहे की? शेती आहे वरती. आणि इकडे हे पण घर मस्त वाटतं ना? येणार आहे, लगेच जाणार आहे. काय हो मामा, एकदम काय सोय पाणी काय केलं का? काय एवढं खुर्च्या मामाची सोय झाली. काढून पुढे या. हा काय इकडे पाठीमागे काय करतो रामशा, आपण मामा. येणार नव्हतंस ना? आलाच कशाला कशाला? मंडळी चला, आता आपलं आता जेवण रेडी आहे. स्पेशल चुलीवरचं आहे का? मटन आहे का चिकन? काय याला काय आहे? आईला नाही आवाज येत? अरे, सासूची आई. जरा मोठ्याने बोल. जोरात बोलायला लागेल काय? मोठ्याने बोलायला लागेल. निकूचा हा निकूचा निक्याचा हा हा. घराघरी मस्त आहेत. आता स्पेशली जावयासाठी तर मामा तुम्ही स्पेशल जेवण बनवता का काय? मग हा चिकन बनवतो. चिकन जाऊया चिकन. या आपलं जेवण झालेलं आहे. आता तयारी चालू आहे. काय काय बघा आपल्या चिकनला. अरे आधी मला बसायचं की तुम्ही बसा आधी? तू नको बसू. हा? तू तिकडे व्हिडिओ काढत बस. आम्हाला जेवू दे, आम्हाला भूक लागली. मला तुला भूक लागले नाही लागले? हो की नाही? या इकडे. चला वड्याचं मटण. हिला नाही जेवायचं, तिला नाही जेवायचं. अरे ह्याचं इकडे बस. मी मामीला कॉल करेल, सांगायचं मामा इकडे हे करतो. काय तुझे मामा त्याच्या हाताने वाढतं. हा दाखवायला नको आम्ही वाढलाय म्हणून. बोललो मी त्याला. हो जी, मी सांगितलं त्याला भूक लागली की झोप आली का जायचं आहे? भूक लागली कंटिन्यू. ए बाबू ये हा. दे वेदांतला दे. काका थांबणार होते ना.
बाबूला पण बसू तर या जेवूया गावाची मिठी नाही द्या आम्हाला चालत जायला लागतं वाटतं मला आणि प्रियंकाला चालत कशाला आम्ही 13 तारखेला आलो तिकडे गेलो होतो पालखी होती ना तिकडे चाललाय ना ते काय तुम्ही काय लगेच आता निघणार जेवण की लगेच नाही तिकडे खाली जायचंय जोपर्यंत मामा येईल. ऊन जरा आम्ही आता अजून आहोत 8 दिवस 4-5 वाजेपर्यंत मित्रांनो काय चालेल ना त्यात काय एवढं खाली ठेवायचं नाही ठेवायचं एकदम चांगलं गरम गरम ना एकदम हे बाला तुला नाही जेवायचं हा कसलं टेन्शन आलंय आयटम भेटेल नको काळजी करू चला या जेव्हा तर मंडई फायनल निघालेलं आहे जेवण वगैरे मस्त छान होते जेवण आता झालं कसं वाटलं किती वर्षांनी आलीस की किती वर्षांनी आलीस ते तर हे आई चला आई हा चला संध्याकाळी येऊ ना पालखी बघायला नाचवणार ना ते आम्ही पण कधी बघितले नाही बघायला लागेल ना चल ताईच थांबते की ते दुकानात गेले सो चला मंडळी चला आई जेवण मस्त होतं मामाने बनवलेलं ना मस्त होतं जेवण आईला ऐकायला कमी येतं का जरा नाही मस्त होता हो जेवण हा बेस्ट होता चप्पल पण नाही पायाला भेटली सो चला मंडळी पुन्हा एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय